असं काहीतरी पाहिलंय. आम्ही ह्याच जाऊबाईंका सांगितलं, पण त्यांका काय पटतच नाही. तिला कोणीही सांगितलं तरी पटणारच नाही. जगात असं काहीही नसतं असं तिचं म्हणणं आहे, आणि ते ती प्रूव्ह करायच्या प्रयत्नात आहे. पण ते करू शकणार नाही. हा पण बघतोच डोळ्यांनी ह्या सगळा हा. हो हो, मी सुद्धा पाहिले. खिडकी लावलेले होते ना, मग कशी उघडले? परत खिडकी लावून घेते. आपण सगळं सामान खिडकीकडे ठेवूया. होय. ती पेटी घेऊन ये बाय. पेटी घेऊन ये. आण लवकर. टेबल पण आण. मी दत्ताभाऊ बोलते. बरा झाला दार खिडको बंद केलो आपण. हो. आई कुठे? दत्ताभाऊ, आज चला. काय झाला गो? आम्ही खिडकी बंद केला तर एकसारखी उघडली, हा बंदच होत नाही. तुम्ही चला. होय चल. मी पण आलो. हा होय. सरिता तू थांब. पण आहेत हयत. आम्ही जाऊन येतो ना. अभिरामा, तू सरिता सोबत थांब इथे. हा काय आई, काय झालं? काय होता? काय आहे तिथे? हा त्या खिडकीची कडी लावली नाही तरी ती खिडकी उघडली. म्हणून सामान सरकवून ठेवलं, पण खिडकीचा आवाज येतोच. हा कुठे येतो आवाज? आई, असा कुठलाही आवाज येत नाही बघ. हा जाऊ नको रे बाबा, जाऊ नको. माधव, हा. अर्जंट मेल सेंड करायची आहे आणि रेंजच सापडत नाहीये. हा काय झालं? नाही, काही नाही, काही नाही. माधव, मला ना हसू येते. का? इकडे शोधूनही रेंज सापडत नाहीये आणि तुम्हाला न शोधता इतक्या गोष्टी सापडतायत, दिसतायत. आता ती पांढऱ्या साडीतली बाई. निलिमा, मी खरंच पांढऱ्या साडीतली बाई बघितली. आणि ती आपल्या घराभोवती फिरते. आय थिंक तुझ्या गोष्टीला ना टर्निंग पॉइंट मिळालाय नवा. निलिमा, ही गोष्ट नाहीये, हे वास्तव आहे. ओ माय गॉड, वास्तवाचं भान आहे तुला? म्हणजे वास्तवात असं काही नसतं माधव. निलिमा, मी खरंच त्या बाईला बघितलं. अभिरामाने सुद्धा बघितलंय. बघितली असेल ना, मी कुठे नाही म्हटलं. ती बाई असेल ना कोणीतरी दुसरी. पण तिला मी पुन्हा बघितलं, आईच्या खोलीच्या खिडकीतून. मग काय? अगं, आईच्या खोलीच्या खिडकीतून विहीर दिसते. ती खिडकी बंद असून सुद्धा सारखी उघडझाप होत होती. म्हणून मी बघायला गेलो तर त्या खिडकीतून पुन्हा मला ती बाई दिसली. येस, आता पटलं ना तुला? रेंज मिळाली.
मेल हॅज बीन सेंट. निलिमा, तुला ही रेंज दिसते? नाही म्हणजे असंच विचारतोय. नाही. नाही ना? त्या बाईचं सुद्धा असंच आहे. ती बाई तुला दिसते? नाही. पण ती आहे. काय झालं? माधव, रेंज ही एक सायन्सची गोष्ट आहे हो. आणि तू तुझ्या कल्पनेतल्या गोष्टींना प्रूव्ह करण्यासाठी सायन्सचं उदाहरण देतोय. किती कॉन्ट्रास्ट आहे ना हे. एनिवे, चल खाली जाऊया. हा. ओसरीवर बसूया. का? अरे खूप उकडतंय ना आज, बघितलंस ना? नाही, पण आज नको. का? ती बाई दिसली म्हणून? काहीतरीच माधव तुझं. चल मी बसते बाहेर. नाही. तू नाही आलास ना तरी चालेल. निलिमा, आई, बरं वाटतंय ना आता? पण एक ना एक पिढा मागे लागताच हा. एकमेकाक सांभाळा रे बाबा. आम्ही हाव. हो आई, सांभाळून घेऊ आम्ही एकमेकांना. असेच राहिलात ना तर संकटा पण तुमच्या वाटेत येऊची नाही. निलिमा, तू येतोयस का माधव? निलिमा, तू काही चाललीस ते का घेऊन? आई मी बाहेर बसतीये ओसरीवर. ओसरीवर कित्या? घरात काय जागा नाही हा? आई आज खूप उकडतंय ना म्हणून जरा बाहेर बसते. माधवा, सांग वहिनी आता. तू बघितलंस ना काय ता? निलिमा, खरंच आज बाहेर नाही थांबलीस तर का? मला त्या पांढऱ्या साडीतली बाई घेऊन जाणार आहे? गावातली कोणीतरी बाई असेल ती. किंवा मग माधव तुझ्या माइंड मधली असेल आणि तूच तुझ्या एखाद्या गोष्टीमध्ये तिला उतरवत असशील. पण वहिनी, माधवान आत्ता आईच्या खोलीच्या खिडकीतून वाकून बघितल्या, तेव्हा पण दिसली. माधवलाच दिसली ना? तुम्ही बघितलंत का? नाही. तेच तर सांगतेय मी. वहिनी, अगं मी स्वतः पाहिले तिला विहिरीजवळ. अभिराम, मी म्हटलं ना ती गावातलीच कुठली तरी बाई असेल किंवा मग तुम्हाला भास झाला असेल. ठीक आहे, आम्हाला सगळ्यांना भास झाला. पण तू आत बसून काम करायला काही हरकत आहे का? मी बाहेरच बसणार आहे. म्हणजे आता ह्यांच्यासाठी दारा पण उघडी ठेवू. कशाला? तुम्ही दारा खिडक्या लावा आणि आतमध्ये निवांत झोपा. मी आहे बाहेर. आणि डोंट वरी, मला काहीही होणार नाही. सरिता, अगं काम करून दमली असतील ना? जा, जाऊन झोप जा. जाऊबाई, तुम्ही हय बसला आमका कशी झोप लागतली? अगं माझं खूप महत्वाचं काम आहे आणि ते आजच पूर्ण करायचंय मला. जाऊबाई, कसा कळत नाही तुमका? काय ग? अहो, आज अशी हय बसू नको. नानांका पण त्यांच्या खोलीत नेऊन ठेवल्यानी. का? ती बाई दिसली म्हणून? वय सरिता, तुमचं म्हणणं आहे की ती बाई आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला फिरते. असू दे ना, मी इथेच बसली आहे. माका ती दिसली. कोण? 3 मुंडक्यांवाली बाई.